महसूल मंत्री बावनकुळे यांचा अलिबाग दौरा, भाजपच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद, पक्ष संघटन वाढवण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन न्यायालयाने नाकारला, तपास बाकी असल्याने कोठडी कायम. पंतप्रधान मोदींचा देशातील तरुणांसाठी सोशल संदेश, शिवीगाळ केल्याने कधीच काहीही साध्य होत नाही, चला भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया, मोदींचं आवाहन. गावी परतलो पण लढा विसरलो नाही, सोनम वांगचुक यांची सरकारला उर्वरित आश्वासनांची आठवण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची भेट, नगरसेवकांकडून विकास कामांसाठी 600 कोटींच्या निधीची मागणी. विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुल इमारतीविरोधात नागपूर खंडपीठात याचिका, नियमबाह्य बांधकाम, अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप, विदर्भ साहित्य संघाच्या 9 आजीवन सदस्यांकडून याचिका दाखल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवीन दर लागू, हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा. जुहू चौपाटीवर 20 दिवसानंतर ही परिस्थिती जैसे थे, लोकशाही मराठीचा सलग 20 दिवस रिअलिटी चेक, जुहू चौपाटी कधी कचरामुक्त होणार असा सवाल. झोपडपट्टी पुनर्वसन धोरणात बदल होणार, अधिनियमाचे कार्याभिमुख लेखापरीक्षण करून सुधारणा सुचवण्यासाठी समिती. भिवंडी महापालिकेत अति धोकादायक श्रेणीत 205 इमारती असून धोकादायक श्रेणीत 673 इमारती, एकूण 1309 इमारतींना भिवंडी महापालिकेची नोटीस. मुंबईची हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा, मात्र शीव आणि देवनारमधील हवा प्रदूषणात वाढ. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 1 महिना होऊनही अद्याप प्रशासनाकडून अहवाल नाही, दुर्घटनेनंतर अहवाल 7 दिवसात देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. सोलापूर शहरातील वीज पुरवठा अधिक सुरक्षित, सक्षम आणि अखंडित करण्यासाठी बैठक, शहरातील विविध प्रलंबित वीज विषयक प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा. धाराशिवमध्ये माझं गाव हरित गाव या मोहिमेअंतर्गत 1000 वृक्षांची लागवड, आकाबाई पटोळी गावात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते वृक्षारोपण. कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरला, गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 1 फुटाची घट, राजाराम बंधाऱ्यांसह 33 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा बॅरेज आणि प्रकाशा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरू, तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ. नंदुरबार जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, सर्व शाळा आणि महाविद्यालय, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा निर्णय. सांगलीतील कोयनेतील विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागठाणे शिरगाव बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली. सातारा जिल्ह्यातल्या घाट परिसरात पावसाचा जोर वाढला, छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचे 6 वक्र दरवाजे 6 फुटाने उघडले जाणार. वर्धा नदीपात्रात अडकलेल्या 3 नागरिकांची सुटका, चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपरीत अडकले होते 3 जण, अडकलेल्या नागरिकांची प्रशासनाकडून सुखरूप सुटका. धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार, पांझरा नदीला पूर, नदीवरील 3ही पूल पाण्याखाली. अमरावतीत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान, तब्बल 140 गावांना पुराचा फटका, 93 शेळ्या आणि 36 जनावरांचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.